कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आळू वडी बनवणार आहोत। तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघा। ही 10-12 पानं घेतलीत मी आळूची, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, फ्रेश पानं आहेत एकदम। तर त्या 10-12च्या पानांच्या हिशोबाने मी 3 वाट्या बेसन घेतलेले आहे। हे 2 चम्मच आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। एक लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे, गुळाचा किसून घेतलेला आहे मी बारीक, आणि चिंचेचा दाटसर असा कोल करून घेतलेला आहे 1 वाटी। धने जिरे पावडर घेतलेले आहे 1 मोठा चम्मच, हळद घेतलेले आहे अर्धा चम्मच, मीठ घेतलेले चवीनुसार, घरगुती लाल मसाला घेतलेला आहे 1 चम्मच, चिमूटभर हिंग घेतलेले आहे, तीळ घेतलेले आहेत 1 चम्मच आणि कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी। आता आपण बॅटर बनवून घेऊया पानांना लावण्यासाठी। आता आपण सगळं मिक्स करूया बेसनमध्ये। घरगुती लाल मसाला घेते पहिला, हळद, धने जिरे पावडर, हिंग, आलं लसूण मिरचीचा ठेचा, तीळ घेते, कोथिंबीर टाकते, गूळ घेते, असं बारीक करून घ्या गूळ तुम्ही, खडी ठेवू नका त्याच्यामध्ये। चिंचेचा कोळ टाकते, चिंचेचा कोळ चांगल्या प्रमाणेच घ्या, कारण आळूची पानं कधी कधी आपल्या जिभेला खवखवतात। मीठ घेते चवीनुसार। आता सगळं मिक्स करूया आपण हाताने, पाण्याची गरज पडली तरच पाणी घाला। आधी कोलामध्येच आपण मिक्स करून घेऊया चिंचेच्या। आपल्याला पाणी लागेल, थोडं थोडं करत पाणी घ्या, एकदम पातळ करू नका, थोडंच घातले पाणी आता। पाणी थोडं करतच घाला, गरजेनुसार। अजून लागेल आपल्याला। भजीपेक्षा थोडं घट्टसर आपण बॅटर करून घेऊया। तर अर्धा ग्लास पाणी लागला मला मिक्स करायला। हे अशा प्रकारे बनवून घ्या। आता एक परात घेते मी। आता आपण पानांना लावून घेऊया ही बॅटर। आता एक परात घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण पान घेऊया, असं उलट्या साईडनेच लावायचं आहे कधी पण बॅटर पानाच्या। असं पूर्ण आपण पातळसर असं लावून घेऊया पानाला सगळ्या बाजूने। सगळ्या बाजूने पूर्ण लावायचं आहे आपल्याला, चांगलं घेऊन। आता एका पानाला लावलेलं आहे आपण, आता आपण दुसरा पान ठेवूया त्याच्यावर। आता ही बाजू अशी ठेवायची आहे। आता हे पान आपण उलट्या बाजूने ठेवले, आता याला सुद्धा आपण लावून घेऊया बेसन। असं पातळ लावायचं। आता ह्या साईडला असं ठेवूया, ह्या पानाला लावूया। तुम्हाला जेवढ्या जाडीचा बनवायचा असेल तेवढी पानं तुम्ही घेऊ शकता, 4-5 असं, किंवा 3 पानांचा सुद्धा बनवू शकता, छोटा रोल पाहिजे असेल तर। असे लावून घ्यायचे पातळ पातळ। आता आपण चौथा पान ठेवलंय, मी 5 पानांचं करणार आहे। आता 5वा पण ठेवलाय।
याला पण लावून घ्यायचं पूर्ण. आता आपण दुमडून घेऊया हे पानं. रोल बनवायचं आहे आपल्याला याचा. आता हे असे एकत्र करून सगळे असं असं आपल्याला घट्ट रोल बनवायचं आहे. असं आपल्याला रोल बनवायचं आहे. हे असं बेसन लावून असं आत टाकायचं आहे. हे शेवटच्या बाजू असं ते शिजल्यानंतर आपल्याला चांगलं असं मिळून येते. असं खुलत नाही असं केल्यावर. असे आपण रोल बनवून घेऊया पहिले या प्रकारे. आता आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, स्टीम करायला ठेवलेलं आहे पाणी. त्याच्यामध्ये चाळणी ठेवलेली आहे, त्याला तेल लावून घ्यायचं चाळणीला पहिले. नंतर मग त्याच्यामध्ये रोल ठेवायचे. 15-20 मिनटं आपण वाफवून घ्यायचं आहे ते. असे रोल ठेवायचे. असे त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. 15-20 मिनटं आपण वाफवून घ्यायचे आहेत ते रोल. आता 20 मिनटं झालेले आहेत आपले रोल. बघूया वाफलेत काय. आता आपले रोल तयार आहेत. आता आपण ते थंड करण्यासाठी ठेवूया. नंतर डीप फ्राय करायचं आहे आपल्याला कट करून. आता आपले रोल थंड झालेले आहेत. आता आपण कट करून घेऊया फ्राय करण्यासाठी. असे पातळ थोडे असे करायचे आहेत. आता आपण कट करून घेतलेले आहेत अशा प्रकारे. आता आपण डीप फ्राय करूया. तेल ठेवलेलं आहे मी कढईमध्ये तापायला. कोणी डीप फ्राय खात नसतील त्यांनी शॅलो फ्राय करून सुद्धा खाऊ शकतात. दोन मिनिटांनी असे उलटून घ्यायचे. त्याला दोन्ही बाजूने शेकून घ्यायच्या 2 मिनिटांनी. गोल्डन ब्राऊन कलर येतेपर्यंत असे तळून घ्यायचं. नंतर आपण सर्व करूया. अशा प्रकारे आपले आंबट गोड अळूवडी तयार आहे. तुम्ही सुद्धा करून बघा माझ्या पद्धतीने. ही स्नॅक्स म्हणून खाऊ शकता किंवा जेवणाबरोबर खाऊ शकता. आवडले असेल तर नक्की लाईक करा माझ्या रेसिपीला आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.